रोज सकाळी प्रत्येकाच्या घरी ऑफिसची घाई असो किंवा मुलांचा डब्बा 5-10 मिनिटात पटकन नाश्ता कसा बनवावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर त्याचकरिता मंडळी आज आपण एग आणि चिकन सँडविच बनवणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. तर जास्ती वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, कारण सकाळ किंवा संध्याकाळ कधीही 10 मिनिटात बनवता येईल असा नाश्ता बनवणार आहोत. तर आधी आपण बनवणार आहोत एग सँडविच. तर त्यासाठी इथे 3 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. उकडलेले अंड्यांचे 2 भाग करायचे, म्हणजे पांढरा आणि पिवळा भाग. पांढरे भागचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला घ्यायचे आहेत या प्रकारे, किंवा तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता. आणि जे पिवळे गर आहेत त्यांना सुद्धा आपण या प्रकारे पूर्णपणे मॅश म्हणजे चुरून घेणार आहोत. आता हे सगळं एकत्र आपण एका बोलमध्ये मिक्स करून घेऊया. तर आधी घेऊया पांढरा भाग, त्याच्यामध्ये सगळे जे योग आपण आता मॅश करून घेतलेले आहेत म्हणजे पिवळं गर ते सुद्धा याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत. आता याच्यामध्ये लागेल ते सॉसेस तुम्ही मिक्स करू शकता, पण चवीसाठी हलकसं तिखटपणासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा आपण पांढरी मिरपूड आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत. त्यानंतर मयोनीज घेतेय मी, बर्गर मयोनीज. याच्यामध्ये फ्लेवर्स असतात, तुम्हाला हवा असेल तुम्ही प्लेन व्हाईट मयोनीज सुद्धा घेऊ शकता. सार क्रीम आहे, म्हणजे क्रीम मी पास्तासाठी जे यूज करते ते सुद्धा मी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही स्किप करू शकता, पर्सनल चॉईस आहे. हॉट अँड स्वीट टमॅटो केचप घेतलेला आहे 1 चमचा. आता हे सगळं मिक्स करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पास्ता पिझ्झा सॉस जो असतो ते सुद्धा मिक्स करू शकता, म्हणजे सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा घरात जे आहेत ते याच्यामध्ये घालून मिक्स करू शकता. आता हे आपल्याला लावायचं आहे ब्रेडवर. तर त्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता, किंवा घरात उरलेली पोळी वगैरे असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही स्प्रेड करून सर्व करू शकता. तर आपलं 5 मिनिटात तयार होणारं एग सँडविच तयार आहे बघा. वरती फक्त ब्रेड लावायचं आहे आणि इट्स डन. तुम्हाला हवं असेल, जर तुम्हाला खूप जास्त चीजी आणि क्रीमी आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही चीज स्प्रेड सुद्धा मिक्स करू शकता. आणि थोडं बटरही हवं असेल, बटरचा फ्लेवर तुम्हाला याच्यामध्ये हवा असेल तर तव्यावर थोडंसं बटर लावून तुम्ही टोस्ट सुद्धा करू शकता. पर्सनल चॉईस आहे, पण जसं की सिम्पल एग सँडविच आहे म्हणून आपण सिम्पलच ठेवणार आहोत. तर मंडळी फक्त सुरीने आता 2 पीसेस करा आणि सँडविच सर्व करा. टिफिनमध्ये बेस्ट ऑप्शन आहे. भूक लागली आणि काहीच नसेल घरात तर फक्त बॉइल्ड अंड्यामध्ये सगळे सॉसेस मिक्स करा आणि बॉइल्ड अंडा काय 5 मिनिटात होऊन जातं. तर याच प्रकारे मंडळी आपलं एग सँडविच तयार आहे. आता बनवायला घेऊया चिकन सँडविच. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम फ्लेश घेतलेला आहे चिकनचं, म्हणजे मोठे तुकडे घेतलेले आहेत. त्यांना आपल्याला बारीक करून घ्यायचे या प्रकारे, म्हणजे तुम्ही सुरीने किंवा कात्रीने बारीक तुकडे करून घ्यायचे. आता बटरमध्ये फक्त हलकंसं आपल्याला सौते करायचं. तिथे 1 चमचाभर बटर घेतले, त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, त्यासोबत 1 पांढरा कांदा घेतलाय बारीक चॉप करून. हलकसं परतून घ्यायचंय, पूर्ण असं शिजवायचं नाहीये पूर्णपणे गळेपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत, असं काहीच करायचं नाही. साधारण 30 सेकंड किंवा 1 मिनिट परतून घ्यायचंय. आणि आता याच्यामध्ये चिकनचे तुकडे घालायचे. चिकनचे तुकडे सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायचे बस. बारीक तुकडे आहेत, हलकसंच परतून घ्यावं लागतं. त्यातलं जे ज्यूस आहे ते पूर्णपणे आटवायचं नाहीये, आपल्याला थोडंसं ज्युसी ठेवायचंय, म्हणून फक्त 2 मिनिटं. पटकन होणारा सँडविच आहे. फक्त आता चवीपुरतं मीठ घाला, म्हणजे लवकर शिजेल. आणि नंतर वरून मीठ वगैरे घालायला नको, कारण आपण सॉसेस सुद्धा घालणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं, म्हणून कमीच मीठ घातलंय. आणि इथे बघा 2 मिनिटाच्या आत आपलं चिकन शिजलेलं आहे. गॅस बंद करा. आता किती सँडविच बनवायचे त्यानुसार चिकन घ्यायचं आहे. वाडग्यामध्ये हलकंसं रूम टेम्परेचरवर किंवा कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे, कारण याच्यामध्ये सॉसेस मिक्स केल्यानंतर सॉस सुद्धा एकदम लिक्विडी होतो, म्हणून चिकन एकदम फारसं गरम ठेवायचं नाहीये. आता याच्यामध्ये मी घालणार आहे पेरी पेरी हॉट सॉस, म्हणजे हलकंसं तिखटपणासाठी. त्याचसोबत तुम्हाला जसं सांगितलं मी, घरात कुठले सॉसेस आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी मयोनीज बर्गर जे आहे म्हणजे बर्गर मयोनीज आहे ते पण घालणार आहे. तर पेरी पेरी सॉस 1 चमचा, तर इथे मयोनीज मी 2 ते 3 चमचे घालतेय. तुम्हाला हवं असेल तर व्हाईट मयोनीज घालू शकता. इथे मी साल्सा सॉस सुद्धा जरासं घालते, त्याऐवजी तुम्ही शेजवान चटणी सुद्धा घालू शकता. थोडंसं ऑरिगॅनो घालायचंय आणि फक्त मिक्स करायचंय. तुम्हाला हवं असेल तर पांढरी मिरपूड याच्यामध्ये घालू शकता, काळी मिरपूड घालू शकता. आपले जेव्हा सँडविचेस वगैरे आपण बनवतो तर घरात अवेलेबल सॉसेसच आपण वापरतो, तर शक्यतो जे आहेत ते वापरा, किंवा आणून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता. तर इथे मिश्रण तयार आहे मंडळी. आता फक्त घ्यायचं आहे आपल्याला ब्रेड. आता जर तुम्हाला या सँडविचमध्ये भाज्या घालायच्या असतील तर टमॅटो, कांदा, कोबी, ढोबळी मिरची घालू शकता. माझ्याकडे लेट्स लीव्स होते म्हणून मी ते वापरते, म्हणजे मुलांना सुद्धा असं मॅकडी किंवा सबवेच्या बर्गर आणि सँडविचचा फील येईल म्हणूनच. तर वरून आता जे केलेले चिकन स्प्रेड लावते, त्याचसोबत आता थोडंसं रेड चिली फ्लेक्स फ्लेवरसाठी आणि
चीज स्लाइस. तुम्हाला हवं असेल तर चीज घाला, नाही घातलं तरीही चालेल, पर्सनल चॉईस आहे. वरून पुन्हा ब्रेड लावा. आता हा जो सँडविच आहे आपण बटरवर हलकासा टोस्ट करून घेणार आहोत. किंवा तुम्ही असं प्लेन खाऊ शकता घाई असेल तर. पण जर खूप असं बटरचे शौकीन असाल आणि टोस्ट सँडविच खायची इच्छा होत असेल तर तुम्ही असं तव्यावर थोडंसं बटर लावून. सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप सारे नाश्त्याच्या रेसिपीज दाखवलेले आहेत. मेन कोर्समध्ये व्हेज नॉनव्हेज जे हवे ते रेसिपी. जर तुम्हाला कुठलीही रेसिपी हवी असेल तर फक्त टाईप करा यूट्यूबमध्ये त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिम्पली स्वादिष्ट, ती रेसिपी तुम्हाला मिळेल. तर मंडळी इथे बघा आपलं चिकन सँडविचसुद्धा तयार आहे. मुलांना जर दिलं ना एकदा खाल्ल्यानंतर रोज मागणार आहेत याची गॅरंटी, कारण माझी मुलंसुद्धा आठवड्यातनं एकदा हे डिमांड करतातच करतात. तर मंडळी आपलं चिकन सँडविच तयार आहे. आय होप दोन्हीही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.